1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना। आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरजेत नशेखोरांनी पोलिसाला भोकसले, प्रकृती गंभीर, एसटी वाहकाला मारहाणीतून वाचवताना हल्ला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर नशेखोर एसटी अडवून वाहकाला मारहाण करीत असताना त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच भोकसण्यात आले। ही घटना मंगळवारी दिनांक 25 रोजी 9 वाजता घडली। यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील कोंडिबा सरगर हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून रात्री कोल्हापूर ते जालना बस निघाली होती। यावेळी मार्केट यार्डमधून दोघे हल्लेखोर रस्त्यावर आले। हे हल्लेखोर आणि एसटी चालकामध्ये वाद सुरू झाला। यावेळी वाहकानेही वाद घातल्याने दोघे हल्लेखोर आणि एसटी वाहकांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार सुरू होता। यावेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे कोंडिबा सरगर हे पोलीस कर्मचारी तिथून निघाले होते। यावेळी रस्त्यावरच गोंधळाचा प्रकार सुरू असल्याने त्यांनी नशेखोरांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोघा हल्लेखोरांनी थेट कोंडिबा सरगर यांना धारदार हत्याराने भोकसले। यानंतर गंभीर जखमी झालेल्या सरगर यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे यांच्यासह अधिकाऱ्यांनी मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेतली। आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे। त्याच्यामध्ये 2 इसम होते जे त्यांचे एसटीशी भांडण चालू होतं। त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडिबा सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघेही तिथे पोहोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे। सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे। दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे।